राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। संजय राऊत यांनी बरीचशी टीका केलेली आहे। सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आणि यानंतर आता संजय राऊत म्हणतायत की भाजपला सलीम कुत्ता देखील चालतो। सलीम कुत्ता याला संत म्हणून पदवी दिली गेली आहे आणि मुख्यमंत्री यांची चाल तिरकी असते। मला वाटतं बॉम्बस्फोटातले आरोपी ज्यांच्या मिरवणुकीमध्ये प्रचाराच्या नाचतात येतात त्यांनी अशा प्रकारच्या वल्गना करण्याचा नैतिक अधिकारच त्यांना पोचत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असे किती कुत्ते फिरत असतात तुमच्या भांडूपच्या घराबाहेर, हे जर पोलिसांनी माहिती घेतली तर लक्षात येईल। भाजप बकवास पक्ष आहे, देशद्रोही हा शब्द त्यांना लागू होतो अशी पण टीका केली। बकवास लोकांना बकवासच दिसणार, स्वतः बकवास वक्तव्य त्या ठिकाणी करतात म्हणून स्वतः कावीळ झालेल्याला जग पिवळच दिसतं। नक्कीच, पण भाजपमध्ये सगळ्यात जास्त जे आमदार आहेत ते आमच्याच पक्षातले आहेत। 90% आमदार आमच्या पक्षातले, भंगार पक्ष झालाय अशी जी जहरी टीका केली याला उत्तर कसं देणार? मला वाटतं काय त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर संजय राऊतांनी बोलायचं आणि आम्ही द्यायचं काय आवश्यकता नाही। स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व संपायला आले त्याची लाज ना लज्जा, आणि आपलं राहिलंय काय त्या ठिकाणी भंगार पण शिल्लक राहिलं नाही तुमच्याकडे, त्याच्यामुळे दुसऱ्याला कसले भंगार बोलताय? भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा अंगार आहे आणि बाळासाहेबांच्या नंतर तुम्ही त्या पक्षाचं भंगार करून टाकले म्हणून भंगार विचार तुमच्या बकवास तोंडातनं येतात। डोंबिवलीनंतर आज मुंबईतील चुनाभट्टी इथे मनसे आणि शिवसेना एकत्र आंदोलन करते। इंडिगोच्या अजाईल या कंपनीच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन केलं जाते। भविष्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। तुम्ही यापूर्वीच म्हटलेलं आहे की प्रयत्न झालेला आहे पण कधी एकत्र येऊ शकले नाही। नाही, मला वाटतं जनतेच्या प्रश्नावर काय 4 पक्ष एकत्रित येऊन आंदोलन करत असतात, कारण शेवटी जनतेचा इश्यू आहे म्हणून लगेच काय युती होणार असं काही तर्क काढण्याची आवश्यकता नाही। आणि शेवटी युती हा विषय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब या दोघांशी निगडीत आहे। अशा प्रकारे होर्डिंग लावून रस्त्यावर प्रदर्शन करून युती होत नसते। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन रोशनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।